आम्ही सांगावं असं काही नियम नाही, त्यांच्या पण लक्षात आलं पाहिजे. आपण मतं काय नुसती ड्राय भागातनंच घेतोय अशातला विषय नाही. लय मोठा अन्याय केलाय. त्यांना 8 तास लाईट दिली, सगळ्याला कॅनलला नदी पात्रातल्या पुरवठा 8 तास झालाच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही. घेतल्याशिवाय राहत. काही या संदर्भात अधिकाऱ्याने आपल्याशी संपर्क साधला नाही साहेब, संपर्क साधला की आता ह्यांनी संपर्क असा साधला की आज उपोषणाला बसायचं म्हणलं की रात्री 8 वाजता फोन चालू केलं पाटबंधारे विभागाकडून की बाबा तुम्ही उपोषणाला बसलाय तर आम्ही परिपत्रक काढलंय, आता 8 तास लाईट सोडली. पण आम्हाला त्यांचा असा सवाल आहे की काल शनिवार असताना, काल शनिवार आहे, आज रविवार आहे, सुट्टी असताना तुम्ही पहाटे आम्हाला पत्र सोडले, पहाटे सकाळ सकाळ म्हणजे 6 वाजता व्हॉट्सअपला त्यांनी मला असेल, इनुसबाईला असेल, टिंकूला, आमच्या सचिन गावडेला ह्यांना व्हॉट्सअपला पत्र सोडलंय. काय म्हणून सोडलं ह्यांनी पत्र की बाबा आम्ही 8 तास लाईट केली आहे. पण ह्यांनी 8 तास लाईट केलेलं पत्र MSCBला दिलंय, जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला दिलंय. पण ती पत्र जसं पत्रव्यवहार ह्यांना उजने जलाशयाला आम्ही केलेला आहे पाटबंधारे विभागाला, तसं त्यांनी पत्रव्यवहार आम्हाला केला पाहिजे होता ना, किंवा तुम्ही उपोषण धरणार का आम्ही 8 तास लाईट सोडतोय ना 8 तास त्याची अंमलबजावणी मी करायला सांगतोय. तशी काही अंमलबजावणी झाली नाही अजून खाली. पत्र MSCBला गेलेलं नाही, फक्त तुम्हाला आलंय. हा म्हणजे मग हे आश्वासन फक्त गाजर दाखवण्यात आले नाही. सगळ्यात महत्वाचं काय की आज आम्ही 10 दिवस झालं ना उपोषणाचा अर्ज दिलाय. मग 10 दिवसानंतर पहिल्या दिवशी, चौथ्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आम्हाला त्याचं काहीतरी यायला पाहिजे होतं. बरं, तसा विचार केला तर प्रशासन काय म्हणतं की आम्ही शेतकऱ्याच्या बाजूनी, आज आम्ही वीज बिल माफ केलंय, आज आम्ही कर्जमाफी केली. पण त्याचा विरोधाभास आमच्या उजनी काठच्या धरणग्रस्त शेतकऱ्यावर एवढा मोठा अन्याय केला आहे की धरण 50% झालं तरी बी ह्यांनी आमचा 5 तासाचा लाईट पुरवठा नियमित 8 तास केला नाही. सुरुवातीला तर ती थोडा उठाव केला म्हणून तर 5 तास केली नाही, तर अगोदर तर 2च तास लाईट केलेली होती आम्हाला. आणि सगळ्यात मोठा अन्याय आमच्यावर अशा पद्धतीने केला आहे की बाबा नदीला पाणी सोडलं, बोगद्याला पाणी सोडलं, येऊन त्या 3 पाईपलाईन आहेत त्याला बी पाणी सोडलं, कॅनलला पाणी सोडलं. मग ह्यांचा भूमिका आता हेगाव सिंचनला पाणी सोडलं. मग ह्यांची भूमिका अशी होती की अनलिनोमुळं पाणी कमी अख्या म्हणजे महाराष्ट्रात किंवा देशातच दुष्काळाचं संकट येणार आहे. मग तुम्ही हे पाणी कसं काय खाली सोडलं? मग आमचं पाणी बंद केलं. म्हणजे अशी परिस्थिती झाली की विहीर म्हणजे एखाद्या आमच्या स्वतःच्या मालकीच्या विहिरीतलं पाणी सुद्धा दुसऱ्याने पळवून न्यायचं आणि आम्ही आपलं नुसतं बघत बसायचं, अशी आमची अवस्था झाली. लय मोठा अन्याय केला. त्यांना 8 तास लाईट दिली, सगळ्याला कॅनलला, नदी पात्रातल्या किनाऱ्याच्या मोटरांना, इथं माडाला, सुरली, अकोल्यात सुद्धा 8 तास लाईट आहे. दहीगाव सिंचनचं जे पाणी चाललंय त्याच्या मोटरांना 8 तास लाईट आहे. आणि आम्हाला आज तागायत बी एवढं 100 TMCच्या पुढे धरण जाऊन सुद्धा आम्हाला लाईट आज बी 5 तासाचं आहे. खरं तर या संदर्भात माजी आमदार संजय शिंदे यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याशी संपर्क साधल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांनी 8 तास वीज पुरवठा करा अशा प्रकारचे काहीतरी पत्रव्यवहार झाल्याचा समजत आहे. काय विषय त्यांनी आपली, कारण आम्ही संजय मामाला भेटलो नाही, फोन केला तर आम्ही नारायणाबाला भेटलो, आम्ही गणेश चिवटीला भेटलो, आम्ही दिग्विजय बागलांना भेटलो, आम्ही शंभूराजांना फोन केला. म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही काय असं कुठला राजकीय एकपात्रीपणा अजिबात कुठं केलेला नाही. आम्ही आमच्या पद्धतीने सगळ्याला फोन केले तरी मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने सगळ्यांनी प्रयत्न केला असतात. त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही आलं ही पुढचा विषय. पण आज सुद्धा आमची लाईट आमच्या शेतात कुठलीही मोटर कुणी बी सांगावं घ्यायला नाही, आज मोटर चालू झाली बाबा, आपली नाही चालू झाली. म्हणून आम्ही आज निर्णय घेतला. आमच्या सगळे वरिष्ठांनी ह्यांनी सांगितलं व्हायला तुम्ही बघू आजचे दिवस वाट, पण आज आपली तारीख असल्यामुळं आपल्याला बसणं साहजिक आहे ना, त्यामुळे आज आम्ही उपोषणाला बसलोय. अधिकाऱ्यांनी काही येण्यासंदर्भात अधिकाऱ्यांचा फोन येते की आम्ही येतो, तुम्हाला तुमच्या नावाने पत्र काढतो, आज रविवार आहे. मी म्हणलं जिल्हा कलेक्टर साहेबांनी पत्र दिलंय आज आम्हाला पहाट सुट्टी असताना, तुम्हाला काय अडचण आहे आम्हाला पत्र द्यायला आमची. तर आज ती म्हणते द्या आम्हाला पत्र, तर मग बघू ज्यावेळेस पत्र येईल त्यावेळेस आम्ही उठू उपोषणाला. पण आमचा मुद्दा फक्त उपोषणाचा नाही किंवा आम्ही काय असं म्हणजे कुठल्या राजकीय हेतूतनं उपोषणाला बसलो नाही. आमचा मुद्दा एकच आहे की बाबा तुम्ही आमच्या उजनी म्हणजे मूळ कुठं नाही, मूळ उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी एवढा मोठा त्याग केला आहे आणि त्या त्यागाची भरपाई तुम्ही उन्हाळ्यात. बरं साधा विषय, मूळ आराखड्यातच आम्हाला आमचं पाणी रिझर्व आहे
मृत साठ्यात सुद्धा आमचं पाणी रिझर्व आहे आणि ती रिझर्व पाणी तुम्ही आम्हाला न उचलून देता. बरं आता एवढं मोठं पाणी शिल्लक होतं, आता वरून एवढा पाऊस झाला आहे पुणे जिल्ह्यात, तुफान पाऊस, आज बी पाऊस चालू आहे, मग ते पाणी आता कर्नाटकला वाहून जाणार आहे. मग त्यावेळेस आम्हाला तुम्ही पाणी दिलं असतं तर जे आमचं जे 2 तासामुळं ह्याच 1.5 महिन्यात जे नुकसान झालंय त्या नुकसानाला जबाबदार कोण? आता कोण जबाबदार आहे त्याला? नुकसान तर झालंय. मी ही सवाल आहे आमचा, तुम्हाला सांगतो पाटबंधारे बाबा, तुम्ही अशी जाणून बुजून आमच्यावर अन्याय किंवा दुजाभावपणा करायची कारण नव्हती तुमची. कुणासाठी अन्याय केला जातो? जर तुम्ही आरोप करताय पाटबंधारे खात्यावर, काय माहिती आहे कोणासाठी अडवणूक करतायत, नेमकी काय अडवणूक, कुणासाठी अडवणूक करतायत? अहो ती कळायचं मार्ग नाही की बाबा, मला तर असं वाटतं की एखादं नाही का लेकरून नाही राहिल्यावर कसं ती उचलूनच कोणी घेत नाही, तसं आपले उजनी धरणग्रस्त शेतकरी उठाव करीत नाहीत किंवा म्हणतच नाही आम्ही आम्हाला अडचण आहे आम्ही रडतोय म्हणून. म्हणजे धरणग्रस्तावरच अन्याय आहे खरा. आता प्रशासनाला काय म्हणायचंय की बाबा अल्निनोमुळं आपल्याला पाणी शिल्लक ठेवायचे, त्यांचं बी रास्ते, पण ती कधी आधी होतं. आता भरपूर धरण भरलंय, 50% झालं, नाही 50% ज्यावेळेस झालं त्यावेळेस त्यांनी खाली पाणी सोडलं. मग तुमचा मूळ हेतू काय होता की पिण्याला पाणी ठेवायचं, अल्निनोमुळं पाऊस होणार नाही. पाऊस भरपूर झाला, पाणी आलं, आता मग त्यांना जसं पाणी खाली सोडलं तसंच आम्हाला बी लाईट सोडली असती तर म्हणलं असतं आम्ही की बाबा आमच्यावर अन्याय नाही. आणि खरा आम्हाला उपोषणाला बसायचा हाच हेतू की तिथं खाली पाणी सोडताय तुम्ही आणि आम्हाला तुम्ही लाईट सोडा नाही. आणि आज 108 TMC धरण होऊन सुद्धा आज अजून सुद्धा आम्हाला रीतसर असे 8 तास पाणी लाईट सोडतो म्हणून आम्हाला कुठलंही लेखी किंवा पत्र आलेलं नाही. खरं तर पाणी खाली सोडलं जातं, परंतु तुम्हाला वीज पुरवठा केला जात नाही, कारण की तुमच्याकडनं पाणी उपसा मोठ्या प्रमाणात होईल म्हणून. मग अशी पाटबंधारे विभागाचे किंवा उजनी प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत ते दुटप्पीपणा का करतात? नाही त्यांचा अभ्यास कसाही माहीत नाही, पण आमच्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो बाष्पीभवनाने जेवढं पाणी कमी होतं ना त्याच्या निम्म सुद्धा पाणी उचल पाण्याने सगळी सांगा, नगभर सुद्धा पाणी कमी होत नाही. आणि तसं आता त्यांचा अभ्यास कसाही माहीत नाही, पण आमच्या सगळ्या धरणग्रस्ताचा किंवा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा असं मत आहे की त्यांनी नगभर सुद्धा पाणी कमी होत नाही. आणि मग तुम्ही खाली पाणी सोडताय ना, आम्हाला खाली पाणी सोडण्यामुळे दुमत नाही ना, त्यांना बी पाणी सोडा तुम्ही, पण त्यांच्याबरोबरच आम्हाला बी 8 तास लाईट द्या ना. आणि खरं तर हक्कदार आम्हीच आहे, पण ते हक्कदार तर बाजूलाच राहिलं, पण त्यांच्याबरोबर का होईना पण आम्हाला द्या ना. आता सध्या आपण या ठिकाणी चिकलठाण येथील टोपे बाबा या मंदिरामध्ये व अमर उपोषणासाठी बसलेला आहात, परंतु जर पाहिलं तर मागील वेळेस सुद्धा आपण सांगितलं होतं की करमाळा तालुक्यामध्ये 8 तास वीज नाही, परंतु हे उजनी धरण लाभ क्षेत्रामध्ये जे दुसऱ्या तालुक्याचे जे शेतकरी येतात, गावं येतात, त्या ठिकाणी 8 तास वीज पुरवठा केला जातो. मग आत्ता पत्र आलं आहे तरीसुद्धा दखल आणखी सुद्धा मोठ्या म्हणजे कशा प्रकारचीच घेतली गेलेली नाही, काय सांगा साहेब? आता काय झालं आहे माहिती आहे का, मांजर झालं आहे रोड, उंदरांचा झाला आहे सुळसुळाट, अधिकारी काय बेहला तयार नाहीत. त्यांना वरच्या लेवलने आता जर डायरेक्ट स्पष्ट जर बोलायचं झालं तर ते म्हणतात आम्हाला पालकमंत्र्याचा आदेश आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आणि साधा फोन उचलायचा म्हणलं तर त्यांची तयारी नाही की बाबा फोन उचलून ह्यांच्यासोबत संपर्क साधून आम्ही 2 दिवसांनी करतो, 4 दिवसांनी करतो, किंवा आमच्याकडे अधिकृत काय आलं आहे असं कुठलं त्यांचं काय म्हणजे मानसिकताच नाही. म्हणजे निवळ आम्ही असं नाही का, असं आमचंच धरण, आमच्याच जमिनी गेल्या, आमचंच पाणी, तरी आम्हाला असं भीक मागितल्यागत काम झाले. म्हणजे भिकारी कसा असतो, आम्हाला पाणी द्या, आम्हाला लाईट द्या, अशी आमची परिस्थिती झाली. आणि आम्हाला तर वाटतं आम्ही आता भारतात राहतोय का म्हणजे दुसरंच काहीतरी असं, म्हणजे इतका वागणूक आमच्या करमाळा तालुक्याला किंवा या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना इंग्रजाचं दिवस बरं होतं. हां. आणि मला परवा एक असंच वयस्कर माणूस भेटलं तर ते म्हणले की आयला ह्याच्यापेक्षा इंग्रज सरकार चांगलं होतं. इतकी वाईट अवस्था आमच्या या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांची आज आत्ता सध्या आहे. कुठंतरी राजकारण नव्हतं. 100% आम्हाला आरोप करायचं नाहीत, सगळं त्यांच्या जागी ती बरोबर असतील कदाचित, पण त्यांच्या वादात आमच्या गरीब शेतकऱ्यांचे जीव जायला लागलेत, हे लय महत्त्वाचा विषय आहे. तुमची तीव्रता आणि राजकीय इच्छाशक्ती कमी पडते का लोकांची राजकारण? आता आम्ही सगळ्यांकडे जाऊन आलोय की बाबा त्यांच्या ह्यांनी सांगण्याने काय वरच्या लेवलला जर काय झालं तर आम्हाला न्याय मिळावा ह्यासाठी आम्ही सगळ्यांकडं संपर्क केला आहे. पण जी का शेतकऱ्यांसाठी तळमळीने त्यांनी करायला पाहिजे होतं ती केलं नाही. मग ती सत्तेतले असू द्या, विरोधातले असू द्या, आम्ही सगळ्यांच्या दारात जाऊन आलो.
पण ही गोष्ट असंच जर चालत राहिलं तर ह्यांना ह्या गोष्टीचा परिणाम 100% भोगावा लागेल. एक झाला, आज सगळ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यात, मी म्हणतो आमदार खासदारकी झाली, पुढं पुन्हा लागणार आहेत ना, त्यावेळेस आम्हीच मतदार आहे आणि आम्ही तालुक्यातले. आम्ही एवढं तळमळीन का बोलतोय तर आम्हाला काहीच राहिलं नाही. आमचं जे काय मूळ क्षेत्र होतं का, जी बाग आहे जुनं, ते सगळं असं सहज पिरून गेलं तर उत्पन्न मिळायची ती रानं सगळी आमची पाण्यात गेल्या. आणि आता आम्ही काय म्हणतोय, आम्हाला काहीच नको, फक्त व्यवस्थित लाईट द्या. आम्ही असं नाही म्हणत की कोणी जाऊन येऊन आमच्या रानात दारे दारावं, आम्ही आहे त्याला खंबीर आहे. पण कमीत कमी आम्ही तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी खांद्यावर घेऊन नाचतोय. का नाचतोय तर तुमच्याकडनं आमचं काहीतरी बोल व्हावं, तसं काही दिसत नाही. आता प्रशासनाकडे तुम्ही भांडताय किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलताय, तर त्यांच्याकडून कुठल्या अडचणी किंवा कुठली कारणं सांगितली जात आहेत त्या सगळ्याला? अडचणी डायरेक्ट आता काय अधिकाऱ्यांनी तर आम्हाला स्पष्ट सांगितलं की पालकमंत्र्याचा आदेश आल्याशिवाय आम्ही काय करू शकत नाही. पालकमंत्र्याला एवढं समजत नाही का की माढा तालुक्यात ह्याच्या उजनीचंच पाणी माढा तालुक्याला जातंय, पंढरपूरला खालच्या भीमाकाठला जातंय, सगळ्यांचं चालतंय ना आमचं चालत नाही. मग आम्ही कुठलंय? करमाळा तालुक्यातलं नाही का? माढा तालुका सोलापूर जिल्ह्यातलं नाही का? करमाळा तालुका सोलापूर जिल्ह्यात येत नाही का? माढा तालुका सोलापूर जिल्ह्यात येतोय आणि करमाळा येत नाही का? आमच्यावरच अन्याय कशामुळं? काय कारण आहे? आणि आम्ही ही खपवून घेणार नाही. पुढे जाऊन ह्याचं आंदोलन उग्र होणार आहे आणि वेळ पडली तर आम्ही ह्या मेन मोठ्या पोटऱ्यांना तालुक्यात सुद्धा फिरून देणार नाही. आता कारण ह्याला असं म्हणण्यामागचं कारण आहे, आमच्या आज मुलाबाळांच्या शिक्षणावर परिणाम झाला या गोष्टीचा. आमचं आज 2 महिने झालं पाणी येऊन सुद्धा आमच्या रानात नीट पाणी नाही, पिकं जळून गेली आणि झालेल्या नुकसानाला कोण जबाबदार आहे? तुम्ही आता काय बी करता, पाणी द्याचा दारान भरलं, 50% वर दारान आलं तरी आम्हाला पाणी नाही, पाणी द्याचा पण देऊन काय उपयोग? आता झालेलं नुकसान त्याची जबाबदारी कोण घेते? आता शिवाजी सरडे यांनी सांगितलं की खरं तर आधी एक म्हणजे मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा केला जात होता, परत हळूहळू तो खंडित कमी प्रमाणात झाला. 8 तासावर आला, 8 तासावरून परत 5 तासावर, परत आता पुढं 2 तासावर आला, परत आता आंदोलनाची भूमिका घेतल्यावर 5 तासावर आला. म्हणजे कुठेतरी तुम्हाला एक सवय पाडली जाते का की बाबा 2 तास? 100% आम्हाला, आम्ही जे आता इथं बसलोय ना, ही सगळी माझ्यापेक्षा वडीलधारी लोक, त्यांना माझ्यापेक्षा चांगलं माहिती धरण झाल्यापासून ही ह्या सगळ्या प्रक्रियेत पहिल्यापासून आहे. अगोदर 10च्या 8च्या असं कमी करत करत सवय लावून आता म्हणजे आमच्या आता सगळ्यांनाच कळतंय की साहेब की बाबा अन्याय तर होतोच आहे. अन्याय होत नसतं तर आम्हाला ही कोणाला वाटतंय की असं बाबा कामधंदा सोडून असं उपोषण करावं? नाही, शेतकरी आम्हाला काय असं कोणाला वेटीच नाही धरायचं. पण इथनं पुढं पण ह्या गोष्टी घडल्या नाहीत पाहिजेत. आम्हाला वेळ आहेत आणि नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी हव्यात, बाकी काही नाही. हे जो ऑन रेकॉर्ड तयार होणार, हे जो ऑन रेकॉर्ड काय तयार होणार की गेल्या वर्षी तुमचं 2 तासात भागलंय किंवा 4 तासात भागलंय ह्या वर्षीचं, मग पुढल्या वर्षी काय म्हणणार ते ह्या दिवसात की तुमचं गेल्या वेळेस भागलंय 4 तासात 2 तासात तुम्ही भागवले ह्यात, मग तुमचं भागतंय, मग ती पुढल्या वर्षी डायरेक्ट लाईट आमची कपात करून टाकणार. त्याला आमच्यापाशी प्रूफ काय राहणार नाही. परत आज जे उपोषण आम्ही त्याच्यामुळेच करतोय. आज धरण भरल्यावर काय तुम्ही आम्हाला किती बी पाणी द्याल, त्याचा काय उपयोग आहे? साहेब पाणी उन्हाळ्यात जास्त लागतं ना. ज्यावेळेस तुम्ही तरी पाणी जास्त घेताय का? नाही, कधी उन्हाळ्यात पाणी माणसाला किंवा धानाला पाणी जास्त कधी लागतं? उन्हाळ्यातला. आणि तुम्ही लाईट केव्हा जास्त देणार? तुम्ही पावसाळ्यात देणार, उन्हाळ्यात काय करायचं त्याचं? बरं तुम्ही दुसऱ्याला एक आणि आम्हाला एक, ही दुजाभाव होतोय म्हणून तर आमची ही तुम्हाला सांगतो, आम्हाला उपोषणाला बसायचं कारण ही आमचं. आणि माझं असं मत आहे की नुसते आम्ही 8 जणांनी बसून सुद्धा उपयोग आहे नाही, की तालुक्यातल्या प्रत्येक गावाने ही जी तरुण पिढी तुम्ही लक्षात घ्या की बाबा त्या जंतर मंतरला ह्या तरुण पिढीनेच दाखवून दिलं की आपल्या एकीचे काय म्हणजे एकी केल्यावर किंवा एकत्र आल्यावर काय होतं ती, तर ते ही धरणग्रस्ताच्या पोराने सुद्धा दावून द्यावं. तुम्हाला सांग, या समाजाचं सगळ्या धरणग्रस्ताला आपल्याला सगळ्या उजनीकाठच्या सगळ्या शेतकऱ्याला आव्हान आहे आमचं सगळ्यांचं. काका, करमाळा तालुक्याचा जर विचार केला तर करमाळा तालुक्याचं नेतृत्व नेहमीच ह्या उजनी भागातील, ह्या लाभ क्षेत्रातील, जसं चिकलठाणा असेल, कुगाव असेल, ह्या इथल्या भागातील नेत्यांनी केलेलं आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर नेते मंडळी म्हणजे मोठ्या प्रमाणात आहेत, तरीसुद्धा इथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी लढावं लागतं, भांडावं लागतं आणि भांडूनच हक्क मिळवावा लागतोय. मग ही नेते मंडळी कुठं उदासीन दिसते? कशी परिस्थिती आहे की आता आपण जर बघितलं सध्या आता 12 वाजलेत, 85% धरण भरलेलं आहे आणि 85% धरण भरलं असताना सुद्धा आम्हाला 8 तास लाईट मिळत नाही सगळ्या बॅकवॉटरच्या उचल पाण्यासाठी.
ही तुम्ही जी म्हणताय ती उदासीनता आहे इथल्या भागातल्या सगळ्या नेते मंडळीची. परंतु आज जर सरकारचं धोरण बघितलं तर 2015 साली जवळजवळ वजा 70% पाणी गेलं. तुकाराम मुंडे साहेब कलेक्टर असताना त्यावेळेस सुद्धा 5 तास लाईट आम्हाला होती. म्हणजे 1 मे नंतर त्यांनी 5 तास लाईट केली होती, परंतु 1 मेच्या अगोदर 8 तास लाईट होती. परंतु ह्या वर्षी जर परिस्थिती बघितली तर आम्हाला साधारणतः 1 मार्चपासूनच 6 तास लाईट केली. त्यानंतर 1 मे नंतर साधारणतः 4 तास, त्याच्यानंतर 2 तास काय, आणि जवळजवळ जून महिन्यात म्हणजे जून महिन्यात तर 2 तासच लाईट मिळाली. जर वास्तविक पाहता आपण जर बघितलं, जवळजवळ उजनी धरणावर बऱ्याच स्कीम अवलंबून आहेत. समजा उदाहरणार्थ सिनामाडा उपसा सिंचन असेल, दहेगाव उपसा सिंचन असेल, तुमचा सिनामाडा बोगदा असेल, त्याचबरोबर खालचा कॅनॉल असेल, मेन कॅनॉल सगळ्याची कॅपॅसिटी बघितली तर साधारणतः मेन कॅनॉलमधनं 3000 क्युसेकनी पाणी जातं. दहेगाव उपसा सिंचनमधनं साधारणतः 140 क्युसेकच्या आसपास जातं. सिनामाडामधून 280-300च्या आसपास जातं. बोगद्यातून 900 क्युसेक पाणी जातं. ह्या जर सगळ्या उपसा सिंचन बघितल्या आणि ह्या उपसा सिंचन ज्यावेळेस बंद असतील टोटली, 1 लिटरही पाणी खाली जात नसेल, त्यावेळेस जर आमच्या इथल्या उचल पाण्याची जर तुम्ही परिस्थिती बघितली, साधारणतः 1 महिन्याचं कॅल्क्युलेशन काढून बघितलं किंवा 15 दिवसाचं कॅल्क्युलेशन काढून बघितलं तर निश्चितच उचल पाण्यामुळं बॅकवॉटरचं पाणी खाली जातं आहे किंवा कमी होतं आहे किंवा उजनी धरणातलं पाणी कमी होतं आहे असं मला निश्चित वाटत नाही. कारण आम्ही बघतोय, कारण रोज नदीला बरीच शेतकरी कंपनी असते, लक्षात येतं बाबा पाणी चढताना लक्षात येतं, उतरताना लक्षात येतं. पण वास्तविक पाहता जे आमचं जे पाणी रिझर्व आहे 12 TMC का 13 TMC पाणी जी रिझर्व आहे उजनी धरणग्रस्तासाठी, तेवढं सुद्धा पाणी आम्हाला लागत नाही वर्षभरात असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. परंतु शासन नीट अभ्यास न करता जेणेकरून उचल पाण्यालाच पाणी ज्यादा लागते ह्या हिशोबातून दरवर्षी आमच्यावर हा अशा पद्धतीने अन्याय केलाच जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उजनीच्या 50 वर्षाच्या इतिहासात फक्त 5 वेळा धरण भरलं नाही, परंतु 45 वर्ष म्हणजे 45 वेळा धरण भरलं आहे, परंतु पाण्याचं योग्य नियोजन होत नसल्यामुळं उन्हाळ्यात ही ताणाताण होती आणि प्रॉपर सरकार निर्णय व्यवस्थित घेत नाही, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. इथले स्थानिक, आता जसं मी मगाही म्हटलं की करमाळा तालुक्यानं म्हणा किंवा इथं आपल्या भागामध्ये राजकीय नेते मोठ्या प्रमाणात आहे. मग ह्या सर्व परिस्थितीवर दबाव तंत्र टाकायला फक्त नेते मंडळी इथलीच नेते मंडळी कुठेतरी कमी पडतात किंवा ते तेवढे दोष आहेत. सगळे नेते मंडळी दबाव टाकायचा प्रयत्न करतात, परंतु हा काय नुसतं चिकलठाण किंवा कुगाव भागातला प्रश्न नाही. हा टोटली जी 29 गावं आपल्या तालुक्यातली विस्थापित झालेत, नुसते 29 गावाचं क्षेत्र या ठिकाणी उचल पाण्यावर भिजतं अशातला विषय नाही, परंतु 29 गावाच्या जमिनी किंवा 29 गावं ही पाण्यात गेलेत. परंतु या उजनी धरणाचा लाभ अशी जवळची गावं जी असतील, उदाहरणार्थ केडगाव हे पुनर्वसन झालेलं विस्थापित झालेलं गाव नाही, पोकळज असेल, शेटपळ असेल, अशी पण जवळजवळ 30-40 गावं या उचल पाण्याचा फायदा निश्चित घेतात. म्हणजे टोटली हा नुसता बॅकवॉटरचाच विषय नाही, बॅकवॉटरवर अवलंबून असणाऱ्या अनेक गावांचा विषय. जेवढी गावं पाण्यात गेली त्या जवळजवळ त्यापेक्षा जादा गावं या पाण्याचा उचल पाणी म्हणून वापर करून घेतात. या ठिकाणी सगळ्या पुढाऱ्यांनी मिळून या पाण्यासाठी झगडत आलेले आहेत, परंतु शेवट निर्णय हा सरकारच्या हातात राहतोय, त्यामुळं ह्या गोष्टी फळाला या ठिकाणी येतात. पण इतर तालुक्यांना वेगळा नाही, इथं तुम्हालाच वेगळा नाही, ती मला काय समजणच. माढा तालुक्याला वेगळा नाही, इंदापूर तालुक्याला. बरं, ही परिस्थिती काय ह्या वर्षीची नाही, दरवर्षीच. आता ज्यावेळेस इकडं 6 तास लाईट होईल किंवा 5 तास लाईट होईल त्यावेळेस इंदापूरला 8 तास लाईट चालू असते. तिकडं इतर म्हणजे दौंडला, नगरला असेल किंवा माढा तालुक्यात असेल त्या ठिकाणी 8 तास लाईट असते आणि आमच्या या ठिकाणी 5 तास लाईट असते किंवा 4 तास लाईट होती, 2 तास लाईट होती. म्हणजे निश्चितच या ठिकाणची राजकीय मंडळी ही कमी पडतेच, त्याच्याबद्दल दुमत नाही. आता शेतकरी म्हणून शेतकरी एकीकडं आपल्या मागण्या मांडत आहेत, पाठपुरावा करत आहेत, परंतु नेते मंडळी म्हणून वरिष्ठ नेत्यांकडं मागणी करायची वेळ आलेली आहे किंवा ते शेतकरी देखील संतप्त आहेत, त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. तर एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काही वेगळा प्रयत्न करायचा प्रयत्नात आहेत का? एक लक्षात घ्या, मी जरी या ठिकाणचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असलो
तरी ज्यांनी या तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी काम केलं त्यांना सगळ्यांना बॅकवॉटरची परिस्थिती माहिती आहे. आम्ही सांगावं असं काय नियम नाही, त्यांच्या पण लक्षात आलं पाहिजे. आपण मतं काय नुसती ड्राय भागातूनच घेतो आहे अशातला विषय नाही. आम्ही बॅकवॉटरची बी चांगली तनमनधनाने ज्या त्या परीने ज्या त्या लोकप्रतिनिधीला मतदान करायचा प्रयत्न करतो. त्या अनुषंगाने आम्हीच अडचण सांगितल्यानंतर ती लक्षात येईल असं नाही, कारण तुमच्या सोशल मीडियाद्वारे सगळ्याद्वारे ह्या गोष्टी लक्षात येतात, जेणेकरून आम्हाला लोकप्रतिनिधींना तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना सांगायची सुद्धा गरज पडली नाही पाहिजे. अशा हिशोबाने त्यांनी काम केलं पाहिजे आणि त्यांच्या रेट्याशिवाय ह्या गोष्टी काही होणार नाहीत. म्हणूनच त्यांचा रेटा बसत नाही म्हणून ही सामान्य शेतकरी वर्ग या ठिकाणी उपोषणाचा हत्यार या ठिकाणी त्यांनी उपसलेला आहे. एकच शासनाला विनंती करायची की आमचे जे तालुक्यातले किंवा जे काही कोणतीच गावं पुनर्वसित झालीत त्या गावांना तुम्ही प्रॉपर किती सुविधा दिल्यात. 35 वर्षापूर्वी जी लाईन आमच्या भागात आली विद्युत पुरवठ्यासाठी, त्या विद्युत पुरवठ्याला वापरले गेलेले खांब असतील, तारा असतील, ह्या अजीर्ण झाले. ते कुठं तुटतात, काय ॲक्सिडेंट होतात, ते अनेक प्रकारचे त्या ठिकाणी प्रॉब्लेम लोकांना आलेले, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आहे. बरं, लाईट 8 तास कंटिन्यू ठेवण्यासाठी आज 24 तास पूर्वी लाईट होती, त्यानंतर 16 तास 8 तासावर आणली. ह्याच्या पाठीमागचं कारण काय? कारण उजनी धरणग्रस्त भागातल्या शेतकऱ्याच्या अतिशय सुंदर सुपीक जमिनी ह्या धरणासाठी लोकांनी दान केलेले आहेत. आणि त्यावेळेला ज्यावेळेला आमच्या जमिनी पाण्यात गेल्या त्यावेळेला आमच्या भागातल्या लोकांची अवस्था इतकी दयनीय होती की त्यांना असं इथून 20-20 किलोमीटरवरती जाऊन लोकांच्या चाऱ्या गटाडं खांदावं लागत होती आणि त्यावेळेला त्यांची उपजीविका कुठंतरी घडायची. त्याचा सरकारने काय विचार केला आहे आतापर्यंत. आणि त्यानंतर कुठंतरी तुम्हाला सांगतो लोक थोडी हुशार झाली, थोडी पुढे शिकली, त्यांचा आदर्श काही लोकांनी घेऊन इंजिनवरती आम्ही या ठिकाणी पाईपलाईन करून शेंगासारखी पिकं, ज्वारीसारखी, बाजरीची, तुरी अशी उत्पन्न काढली. त्याच्यातून आम्ही कुठंतरी स्थिर व्हायला लागलो. तोपर्यंत पुन्हा तुम्ही लाईटीचा घात घातला. तुम्ही जे आता आपण पाहताय की ह्या उजनी धरणावरती कॅनल चालू केलेत, अनेक ठिकाणी पाणी जाते, पाणी जाण्याबद्दल दुमत नाही, परंतु त्या ठिकाणी शासनाने पदर पैशाने तिथं त्यांच्या दारात पाणी नेलं. आज आम्हाला कुठल्या प्रकारची सुविधा या ठिकाणी दिली गेली? भूविकास बँकेचं कर्ज त्या ठिकाणी आम्हाला वाटलं गेलं शेतकऱ्यांना. त्यावेळेला ज्यावेळेला भूविकास बँकेचं कर्जाचं वाटप झालं त्यावेळेला पैसे हप्ते भरले गेले नाहीत, तर लोकांच्या भांड्याचा निलाव या शासनाने केलेला आहे त्या बँकेने. इतकी दुर्दैवी अवस्था आमची या भागातल्या शेतकऱ्यांची झाली. तुम्हाला उत्पन्नाचं तर माहिती आहे, कारखाना पेमेंट वेळेवर देत नाही. युद्ध चालू झालं की केळीची अवस्था काय होती, त्याला भाव मिळत नाही. आणि आम्हाला ज्या वेळेला पुनर्वसन आमचं झालं, उजनी धरणग्रस्ताचे दाखले आम्हाला दिले गेले. किती टक्के मुलं आमची लागली हो सर्व्हिसला? किती टक्के लोकांना त्याचा फायदा झाला? याचा शासनाने कुठेतरी गांभीर्याने विचार केला पाहिजे. लोकांना खाली पाणी नकोय. जो कॅनल मोठा सुटला जातोय तो 90 दिवस तुम्ही कंटिन्यू सोडताय. लोकांची पिकं त्या ठिकाणी नुकसान होते. पाण्याची गरज नाही म्हणतात, ती कॅनल बंद करा म्हणतात, तरी तुम्ही त्यावेळेला ते पाण्याचा उपयोग करताय आणि पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाली सोडता. आणि पाणी कमी झालं की तुम्ही म्हणताय की आता तुम्हाला लाईट देता येत नाही. हा अन्याय. हा कुठंतरी ज्यावेळेला तुकाराम मुंडे साहेब या सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर होते त्यावेळेला मायनस धरण, त्यावेळेला त्यांनी कशी लाईट त्या ठिकाणी ठेवली? त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की उजनी धरणातून नदीला पाणीच सोडता येत नाही, तो नियमच नाही, तो कायदाच नाही. मग तो परत त्यांची बदली समजा ह्या भागातून झाली की नवीन प्रशासन त्या ठिकाणी आलं की त्यावेळेला कायदा चेंज केला जातो का? तर नियमात काय बदल होतो त्यावेळेला? मग अशा अधिकाऱ्यांचा वापर का होत नाही किंवा ते सातत्य त्याच्यामध्ये का ठेवलं जात नाही? आमची एकच या ठिकाणी मागणी, आम्हाला कुठल्या राजकीय किंवा कशावर काही भाष्य करायचं नाही. आमच्या भागातल्या शेतकऱ्यावरती जो अन्याय होतोय प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये, तो अन्याय होऊ नये आणि आम्हाला पूर्ण क्षमतेने या ठिकाणी लाईट 8 तास मिळावी, एवढीच आमची या ठिकाणी आम्ही जे उपोषणाला किंवा या ठिकाणी बसलो एवढीच आमची आग्रहाची विनंती. आणि आम्ही जे पुनर्वसन गावं आमची झालेली त्यांना ज्या काही मूलभूत सुविधा आम्हाला मिळायला पाहिजेत त्या पूर्ण झाल्या नाहीत अजून, त्या पूर्ण कराव्यात. बऱ्याचशा सुविधापासून आम्ही वंचित आहे. रस्त्यासाठी आम्हाला एवढं मोठं आंदोलन ह्याच ठिकाणी करावं लागतंय.
का हे चांगल्या पद्धतीचा रस्ता होत नाही, अंतर्गत रस्ते का गावातले होत नाही, डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण का होत नाही, याचाही कुठंतरी विचार झाला पाहिजे. आणि उजनीग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा एवढीच तुमच्या चॅनलच्या वतीनं सरकारला विनंती करतो. JCBच्या विरोधात नाही, हे सगळ्यात पहिला मुद्दा. हे पाटबंधारे विभागाबरोबर असलेलं आंदोलन आहे, त्यामुळे तुम्हाला काय पत्र द्यायचा विषय येतच नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय तुम्ही आमच्या संघ जायचे सहकार्य त्यामुळे तुमच्या विरोधात हे MSCBच्या विरोधात आंदोलन नाही, हे पाटबंधारे विभागाच्या विरोधातलं आंदोलन आहे. तुम्ही 16 तास द्यायला आधी तयार आहे. आलं माझ्या लक्षात, पण कसं प्रशासकीय भाग म्हणून कसं असतं, वरिष्ठ आम्हाला सांगते आम्ही सांगू की भेट घेऊन या, काय म्हणणं काय नाही, तुम्ही एकदा चर्चा करून या. गेले आम्ही सांगणार ना त्यांना. तुम्ही आल्याबद्दल तुमचा साहेबांना पाहिजे फोन लावा, मुख्य जे आहेत आंदोलक ते त्यांना बोलतील लगेच. तुमच्या विरोधात आंदोलनच नाही तुम्ही फोन लावून द्या साहेब, ते बोलतील. फोन लावा, आंदोलन करते बोलतील त्याच्याबरोबर. आंदोलन इकडे चिकलठाणला आलतो, ग्रामस्थ आपलं ते 8 तास वीज पुरवठ्यासाठी उपोषणाला बसलेले. मग एकदा बोललो मी आता त्यांच्याशी, झाली चर्चा. त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं जे उपोषण आहे ते पाटबंधारे विभागाच्या संबंधित आहे, कारण त्यांनी आदेश दिलेला आहे. तर 1-2 मिनिट बोला अशा पेक्षा होती. 1 मिनिट माहीत का? हॅलो साहेब. हॅलो, राम राम साहेब, अविनाश सरडे बोलतोय साहेब. आमचं आंदोलन लाईटीच्या विरोधात नाही, आमचं आंदोलन नाही ना. हा आपला कलेक्टर ऑफिस साहेबांचा जो आदेश आहे ना, हा, त्या अनुषंगाने आपली अंमलबजावणी आहे. नाही बरोबर आहे, पण आता काय झालंय, पाटबंधारे विभागाने आमची लाईट तुमच्याकडून कमी केली ना, तर आमचं आंदोलनच पाटबंधारे विभागाच्या विरोधातलं आहे. बरोबर आहे. हा, तर त्यामुळं तुमचं काय ना, तुमचं सदैव सहकार्य आम्हाला कायम असतंय, त्याचा काही विषय नाही. हा, तर आमची तेवढीच मागणी आहे की बाबा पाटबंधारे विभागाने आम्हाला लेखी पत्र द्यावं की आम्ही नियमित लाईट तुम्हाला 8 तास सोडायला चालू करतोय म्हणून. बरोबर आहे. हा, आणि त्यांच्या आदेशाशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. बरोबर आहे. चालतंय, ओके. थांबा सर. साहेब हॅलो, बरं साहेब नमस्ते. विषय ही आजच्या 8 तास लाईटीपुरताच नाही, आता ह्याच्यानंतर पुन्हा बी आता आम्हाला ह्या आजच्या उन्हाळ्यातच त्रास झाला आहे, बरोबर का? तुम्हाला कळलं की बाबा पहिले 69 मायनस धरण होऊन सुद्धा आम्हाला लाईट होती ना, आता 28% 27% व्हायतवरच आमची बंद करून टाकली. आमची उभी पिकं जळाल्यात, त्यांना येऊ द्या इथं. पुढच्या वर्षीचं काय करणार आहेत हे आम्हाला विचारू दे त्यांना. मग ही मुद्दा आहे की बाबा आता ही अशीच पांढरा पडत जाईल आणि आम्हाला प्रत्येक वेळी दरवर्षी आम्हाला ज्यावेळेस गरज आहे एप्रिल मे महिन्यात त्याच वेळेस आमची लाईट बंद केली जाईल, तर मग तसं चालणार नाही ना. हां म्हणून तर आम्ही तुम्हाला काय म्हणतोय, त्यांची काय त्यांच्या विभागाचे अधिकारी येऊ द्या, आमच्यासोबत चर्चा करू द्या, मग आम्ही पुढे निर्णय घेऊ काय करायचं काय नाही त्याचा. हो नाही, आम्ही ते तहसीलदार मॅडमला तसं कळवलं होतं का हा विषय त्यांच्याशी संबंधित आहे म्हणून. हां साहेब, त्यांना म्हणजे पत्र लिहून पण कळवलं होतं. चालतंय, ठीक तसं संलग्न आहेत ते ह्या विषयाला. हां, आणि ते ऐका की तुम्हाला मग पण आता ते तुमचे अधिकारी आलेत, आमच्यासोबत चर्चा झाली, आम्ही त्यांना पण सांगितलंय की त्यांना पण येऊ द्या, तुमची पण लोक येऊ द्या, मग सगळ्या जणांना मिळून बसून ह्याच्यातनं मार्ग काढू द्या. आणि आम्हाला तुमच्याकडनं पुढच्या वर्षीचा शब्द पाहिजे. ते तुमच्याकडनं म्हणजे प्रशासनाकडनं साहेब, सॉरी. हो ठीक आहे हो. आम्ही कसं आहे, आम्ही जबाबदार म्हणून म्हणजे तिथून काय निर्णय होतो, हां पाटबंधारे विभागाने समजा तुमच्या याला निर्णय दिला की बाबा हे 8 तास करा, हां आमचे म्हणजे अधिकारी तिथं उपस्थित राहतील. हो बा ठीक आहे बा, आम्ही तुमचा निर्णय आम्ही मान्य करतो, सुरू करतो त्या हिशोबाने. ठीक आहे, ओके. त्याच्यासाठी आमचे अधिकारी उपस्थित आहेत, त्याचा काही विषय नाही. ठीक आहे, धन्यवाद साहेब. हां ठीक आहे. कधी आले? आता agreement आहे, तारीख आली ना, पत्र आहे कलेक्टर साहेबाचं. हां 5 तास करा, 5 तास करा म्हणून आले. तारीख विचारलं ते 10 जुलै. डाटा खूप आहे, रिसर्च करून सांगतो मी तुम्हाला. 10 जुलै
10 तारखेला 7 आणि 2 तास पर्यंत जी लाईट आहे ते 2 तासापर्यंत करण्यासंदर्भात वीज कपात करण्यासंदर्भात काय आदेश आले आलते की मग कोणाचे आलते ते पण ऑफिसचे आमच्यावरून DSS कडून आलते आम्हाला डायरेक्ट, आणि त्याचे पण पत्र आहेत. पाटबंधारे विभागाकडून तसे निर्देश आलते का तुम्हाला? एक्झॅक्टली आता ते पत्र साहेबांना विचारून करेक्ट सांगतो तुम्हाला. तसे आलते का? तसे काय ते आलते लेखी आलेले म्हणजे व्हॉट्सअपला वगैरे आम्हाला पाटबंधारे विभागाकडून? पाटबंधारे आमच्या ऑफिसकडनं आलेले आहे. मग पाटबंधारे विभागाकडून ते वरती गेलेलं असणार, तिथून आम्हाला आलेलं इम्प्लिमेंट. काय म्हणून आलतं? की 2 तास जे बॅकवॉटरचा भाग आहे त्याला 2 तास वीज पुरवठा ठेवायचा. आता तुम्ही 8 तास किंवा एमची जी काय मागणी असेल 8 तास 10 तासाची जी काय असेल साधारणतः ती करण्यासाठी आपण कॅपेबल आहात का आता सध्या त्या परिस्थितीमध्ये आहे? नाही, महावितरण वीज पुरवठा देऊ शकतं, त्याच्याबद्दल काही नाही, पण आदेश करून नाही आहे. तसे तुमची काही अडचण नाही? आमची काही अडचण नाही. आमचं नेटवर्क 8 ताससाठी पहिल्यापासून स्टेबल आहे, ते 8 तास पुरवठा देऊ शकतो. तुम्हाला जिल्हाधिकारीचे आदेश पाहिजे का कुणाच्या आदेशाने तुम्ही सुरू करता येईल 8 तास? कलेक्टर साहेबाचे आदेश. पाटबंधारे विभागाचा काय विषय? त्यांच्याकडून ते तिकडे जातात, त्यांच्या मार्फत. कलेक्टर साहेब त्यांना विचारणं ती प्रोसेस एक्झॅक्टली वरती मोठी प्रशासनाची प्रोसेस आहे. नेमकं पाटबंधारे आम्हाला दिलं तरी इम्प्लिमेंट करावं लागतं. समजा वरून जे आदेश येतात ते आम्हाला डायरेक्ट आमच्या ऑफिस थ्रू येतात, त्याच्यामुळे आम्ही इम्प्लिमेंट. पालकमंत्र्यांनी जर आपल्याला तसे आदेश दिले तर तसे काय? नाही, वरून ऑफिशियली यावं लागेल ना. मी एक सहाय्यक अभियंता आहे, बरोबर. ते वरून मला जोपर्यंत माझे वरिष्ठ आणि ते वरून ऑफिशियल सांगत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. 8 तास करा म्हणून पत्र आले नाही आले.